मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज आणि इंदू विठुरायाच्या मंदिरात बसलेले असतात. व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, मला माहिती आहे तू उद्या फक्त माझी पत राखण्यासाठी कीर्तन करायला तयार झालेली आहेस. आम्हा मोठ्या लोकांच्या राजकारणात नाहक तुझ्यावर अन्याय होतोय बघ. इंदू म्हणते, तुका म्हणे जे जे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. व्यंकू महाराज म्हणतात, विठुराया, तुझ्या मनात काय आहे ते तूच जाणतोस बाबा. रामकृष्ण हरी. तुला सांगतो इंदू बाळा, माझ्या बाबांनी जेव्हा मला कीर्तन करायला शिकवलं ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की दर्शनी स्वरूपात मी तुला जरी कीर्तन शिकवत असलो तरी तुझा खरा गुरु हा विठुरायाच आहे. कारण विठुराया तुला आयुष्याचे आणि अनुभवाचे धडे देतो. आपल्या सगळ्यांकडे माहिती असतेच, पण त्याच ज्ञानाचं रूपांतर होण्यासाठी आपल्या पाठीमागे सद्गुरूंचा हात हवा असतो. आणि तुझ्या, माझ्या, खरं तर सगळ्यांच्याच डोक्यावर सद्गुरू हा आपला विठुराया आहे आणि त्याचाच हात आपल्या डोक्यावरती आहे. रामकृष्ण हरी. आणि मग व्यंकू महाराज अभंग म्हणायला सुरुवात करतात. इंदू त्यांच्या मागे म्हणत असते. अगदी मंत्रमुग्ध होऊन ते दोघे म्हणत असतात. त्यांचं हे सुरू असतानाच चांगदेव महाराज तिथे येतात. ते विठुरायाचं दर्शन घेतात आणि नंतर व्यंकू महाराजांच्या जवळ जातात. ते व्यंकू महाराजांना म्हणतात, काय व्यंकू महाराज, वाणी तुमची खूपच रसाळ आहे आणि हिचा आवाजसुद्धा गोड आहे. मला सांगा, एवढ्या रात्री हिच्या शिकवणीची गरज का पडली तुम्हाला? व्यंकू महाराज म्हणतात, शिकवणी? अहो नाही महाराज, तुमचा काहीतरी. तेव्हा चांगदेव महाराज म्हणतात, गैरसमज होत नसतो आमचा. आषाढीचं कीर्तन हिने एकटीनं केलं ना, त्या कीर्तनाच्या वेळेस हिच्या दैवी आवाजाने तुमची गेलेली वाणी परत आली ना, चमत्कारिकरित्या. मग अशा दैवी शक्तीला तुमच्या शिकवणीची गरज का पडली? आलं लक्षात. आता तुम्ही हिची तयारी करून घेणार आणि उद्या ही पोपटासारखी चुरूचुरू बोलणार. व्यंकट महाराज, अशा पोपटपंचीला काय अर्थ आहे का? अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांचं पाठांतर चांगलं असतं, पण म्हणून काय यांना कीर्तनकार म्हणायचं? पोपटाला बोलायला शिकवलं की तोही बोलतोच की. तिचं तिला कीर्तन करू द्या. ती कसं करते ना, हेच मला पाहायचं आहे. विठुरायाला साक्षी ठेवून सांगतो, जर हिने कीर्तनाने चमत्कार केला तर आम्ही हिला नमस्कार करूच. हिला नव्याने कीर्तन शिकायला घेऊ नका. हिला स्वतःचं कीर्तन स्वतः करू द्यात. रामकृष्ण हरी. असं म्हणत ते तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या बाई किचनमध्ये येतात. आदू दूध पित असतो. आनंदी त्याला म्हणते, हां पी दूध पितोस ना. आणि त्यांनी त्यांच्या हातात ती बाटली लपवून आणलेली असते. शकुंतला तिथे स्वयंपाक करत असते. नारायणी लपून आनंदीला बघत असते. आनंदी शकुंतलाला म्हणते, तू असं कर, व्यंकट भाऊजींना नाश्ता देऊन ये. शकुंतला म्हणते, दिला त्यांना नाश्ता. आनंदी म्हणते, दिला का? शकुंतला म्हणते, जी. आनंदी म्हणते, मग एक काम कर, अधोक्षजला जामपोळी डब्यात भरून दे. तू त्याचा डबा भर. शकू म्हणते, बरं. आणि मग ती डायनिंग टेबलवरती डबा भरायला येते. मग इकडे आनंदी हळूच ती बाटली काढते आणि त्या बाटलीतलं औषध एका फुलपात्रात ओतते आणि त्यात ती चहा गाळते. तेवढ्यातच तिथे सुशीला येते. ती म्हणते, मोठ्या बाई, अंगणातलं झाडून घेते. आनंदी म्हणते, सुशीले, एक मिनिट इकडे ये, हा चहा घे. सुशीला लगेच खाली बसते, चहा घेते आणि प्यायला घेते तो चहा. आनंदी तिच्यावरती जोरात ओरडते, म्हणते, ए बसती काय, उठ ग. तुझ्यासाठी नाही आहे तो चहा, तुझ्या भाचीला दे ही चहापोळी. तर सुशीला आश्चर्याने तिच्याकडे बघत असते. आदू म्हणतो, आई, तू इंदूला चहा देतेस? सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. आनंदी म्हणते, मग मी देते बाळा, शिळे आहे ना, देऊन ये. सुशीलाला ती म्हणते, चहा आणि चपाती. सुशीला म्हणते, खरंच नेऊन देऊ इंदूला चहा चपाती? तर आनंदी म्हणते, दे म्हणते ना, दे का मी नेऊन देऊ? सुशीला म्हणते, देते. शकूला काहीतरी विचित्र वाटत असतं जरा. आनंदी शकूला म्हणते, डबा भर, दप्तर घे आणि आदूला जरा बाहेरपर्यंत सोडून ये. अधोक्षज आज तुला काकी सोडेल हा. मग ते दोघेही बाहेर जातात तिथून. इकडे नारायणी आतमध्ये येते. आनंदी तिला म्हणते, काय जाऊ बा, पुन्हा चहा द्यायला आत्ता येतेस होय? का मी द्यायची वाट बघत होतीस? नारायणी म्हणते, अगं नाही, मी येतच होते. आनंदी म्हणते, उद्यापासून लवकर यायचं. नारायणी हो म्हणते आणि मग ती आनंदी नारायणीच्या हातात चहाचा कप देते. नारायणी चहाचा कप घेते आणि बाहेर येते आणि त्यात ते औषध मिसळते जे काल तिनं बदललेलं असतं आणि ती रूममध्ये चहा घेऊन विंजेकडे जाते. विंजे म्हणतो, आज पण तोंडावर 12 का वाजलेत? हे असताच सुटकी तोंड
घेऊन आला ना चहा द्यायला तर मला चहा प्यायचा मूडच जातो बघा. थोडंसं हसा की. मग तो जोरात चिडून म्हणतो, अहो हसा म्हटलं ना. मग नारायणी हसते. मग तो चहा पितो. नारायणी तिथेच उभी असते. विंजे म्हणतो, काय बघताय आमच्याकडं, जा जेवणाचं बघा. आणि ऐका, आज ना आम्हाला तर्रीदार झणझणीत तिखट खायची लई इच्छा आहे. काय आहे ना तुमचं गुळमट खाऊन चवच राहिली नाही जिभेला. आज असं बनवा ना की खाता खाता घाम फुटला पाहिजे आम्हाला. नारायणी हो म्हणते आणि जाते. तो इकडे चहा पित असतो. नारायणी हसते. इकडे किचनमध्ये आनंदी चहा पित असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की आत्तापर्यंत तर व्हायला हवं होतं, अजून कसं नाही झालं. तेवढ्यातच इंदू चहा चपाती खाल्लेली ती प्लेट घेऊन आलेली असते आणि ती घाबरत असते. दारामागे ती लपून बसलेली असते. आनंदी तिला बघते आणि म्हणते, इंदू आज कीर्तन करणार आहेस म्हणे. हां, झाली का तयारी नीट? नीट तयारी कर बरं का, नाहीतर आमच्या व्यंकट भाऊजींचा नाक कापला जाईल. अशी काय उभी आहेस तिथं, ये की. काय होतंय का तुला? इंदू म्हणते, येऊ का? आनंदी म्हणते, ये की. आणि ती हळूहळू चालत असते. खरं आनंदी विचारते, खरंच काय होत नाही आहे ना तुला? इंदू ती प्लेट बेसिनमध्ये ठेवते. आनंदी म्हणते, आई गं. इंदू तिला विचारते, काय झालं मोठ्या बाई? आनंदी म्हणते, मला काही नाही झालं. मला असं वाटलं की तू म्हणालीस. इंदू म्हणते, मला? आनंदी म्हणते, तुझ्या पोटात काय गुडगुडतंय का? काय होतंय का? इंदू म्हणते, नाही. आनंदी म्हणते, शाळेत उड्या बिड्या मारू नकोस आणि कोणाच्या डब्यातलं अरबट चरबट खाऊ नकोस. संध्याकाळी कीर्तन आहे ना म्हणून म्हटलं. शाळेत जायचं ना तुला, निघ मग. मग इंदू जायला निघते. तोच आनंदी परत तिला थांबवते आणि म्हणते, 3 उठाबशा काढ. आणि इंदू म्हणते, आत्ता? आनंदी म्हणते, हो, मी तुला चहापोळी दिली ना, मग आता उठाबशा काढून दाखव. मग इंदू 3 उठाबशा काढायला लागते. लास्टच्या उठाबशीला इंदू आई गो म्हणते. आनंदी म्हणते, काय झालं? झालं? इंदू म्हणते, ते काचल्यासारखं झालं. आनंदी विचारात पडते. म्हणते, काहीच कसं होईना हिला. चहा. आनंदी तिला विचारते, चहा प्यायलीस ना तू? इंदू म्हणते, हो, छान होता. इकडे विंजेच्या पोटात कळ मारतं. तो लगेच वॉशरूमला जायला निघतो. तोच नारायणी आतमध्ये गेलेली असते मुद्दामहून. नारायणीला तो हाका मारतो पण ती काही दारच उघडत नाही. मग तो बाहेर जातो. इकडे नारायणी तो गेल्यावरती दरवाजा उघडते. इकडे विंजे किचनमध्ये येतो आणि आनंदीला म्हणतो, सासूबाई, अहो तिकडच्या टॉयलेटचा दरवाजा कधीपासून वाजवतोय, कोण उघडेना, कोण गेलंय आतमध्ये? मला लय जोराची गडबड झाली आहे. आनंदी म्हणते, मला नाही माहिती कोण गेलंय तिकडं. विंजे म्हणतो, अहो मला गडबड झाली आहे, काय ऑप्शन आहे का दुसरा? आनंदी म्हणते, हां, परसात जा. तो पळतच जातो. इंदू त्याला म्हणते, अहो सांभाळून जा. तो खुर्चीला जाऊन धडकतो. परत माघारी येतो आणि म्हणतो, अहो सासूबाई, टॉयलेटला असं कोण कुलूप लावतं का? काय चाललंय हे? आनंदी म्हणते, अहो किल्ली कुलपाच्या वरच आहे. विंजे म्हणतो, अहो किल्ली शोधायला तेवढा वेळ नाही आहे, आता काय करू मी? आता मला शेतातच बसावं लागतंय. असं म्हणत तो म्हणतो, डबा कुठे आहे? आनंदी म्हणते, टमरेल तिथेच आहे. इंदू म्हणते, अहो सांभाळून जा, तिकडं घसरडं आहे. तेवढ्यातच विंजेचा पडलेला आवाज येतो. आई गं, आई, आई मरतोय आज वाटतं, असं तो म्हणतो. इंदू म्हणते, पडले वाटतं. इंदू म्हणते, मला वाटतंय त्यांनीच काहीतरी अरबट चरबट खाल्लेलं वाटतंय. आणि ती तिथून निघून जायला निघते तर आनंदी म्हणते, ए इंदे, एवढी कशी घट्ट गं तू? तुला काहीच कसं होत नाही आहे? ते आज रात्री कीर्तन माझ्यासमोर तू करणार आणि येऊन दणादणा नाचणार का तू? माझा शाप आहे तुला. आज नाही तुझी दातखिळी बसली ना तर आनंदी नाव नाही लावणार. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.